आणि सासरी आल्यानंतर स्वभावात फरक होतो. लोक बदलतात, पात्र बदलतात. वडिलांची जागा सासरा घेतो, आईची जागा सासू घेते, बहिणीची जागा नणद घेते आणि भावाची जागा देर घेते. सगळे नाते संबंध बदलतात आणि स्वभावही बदलतात. मला हे सांगायचं आहे की हे नवीन असते, नवीन असून या विज्ञान युगातली असते. कधी कधी आईने हिला स्वयंपाक कर म्हटलं तरी ही म्हणते आई मी आज थकली, तूच करून घे. अशा वातावरणात मुली वाढलेल्या असतात आणि सासरी आल्यानंतर विशेष भार त्यांच्या डोक्यावर असतो. बरोबर आहे ना? आणि अशा तिला तो संसार नको नकोसा वाटतो. तिला ते सासूचं सासू पण असं वाटते की काय कटकट लावते. तिला तो सासऱ्याचा आदर, डोक्यावर पदर घ्यायची कधी सवय नाही. सासरे बुवा दिसले तर पदर घ्या पदर घ्या. त्या पुरीला असं वाटते काय कटकट लावली. तिले केस मोकळे सोडायची सवय, तिले पदराची काय सवय. नणंद बाईला अहो जावो म्हणा, तिचा लाड पुरवा, तिचे हट्ट पुरवा, नवे नवे सारा कपाटचं कपाट आपलं तिच्यासाठी खुलं करून द्या. बरोबर आहे की नाही? आणि कदाचित दिलं नाही तर ती कुणी आपलं. आणि दुसरी गोष्ट, एवढं सारं असून हा भार तिच्या डोक्यावर असतो. तिला नको नकोसं वाटतं. एक मराठीत म्हण आहे, म्हण अशी आहे की आधीच नांदायचा कंटाळा. म्हण बा किती सुंदर आहे. आधीच नांदायचा कंटाळा, त्यात माहेरचा सांगावा. आता हिच्या आधीच तर संसार जड जाऊन राहिला, हिला तू नको नको वाटून राहिला. त्याच्यात आई फोन करते, बाई जर कमी जास्त झालं तर फोन लाव, अर्ध्या रात्री गाडी घेऊन येतो. संसार जमन का? नाही. आणि म्हणून मला सांगायचं काय आहे, मला हे मांडायचं आहे की संसार करत असताना भांड्याला भांड लागत असतं. माझ्या आईची एक गोष्ट सांगतो. माझ्या आईने मला सांगितलेली, तिनं असं सांगितलं की जेव्हा माझी आई, म्हणजे तो 40 वर्षा आधीचा काळ, 50-60 वर्षा आधीचा काळ, सासूचा दरारा होता. सासऱ्या खूप त्रास असायचा, गरिबी असायची. एकच लुगडं आणि तेच धुवून हो घालून सासूचं झालं आंघोळ ते वाहिलं म्हणजे सुननं घालायचं, आणि सुनचं झालं ते वाहू द्यायचं. दुसऱ्या दिवशी पुन्हा जे पहिले आंघोळ करत तिला 3 लुगडे 2 व्यक्ती, एवढी गरिबी. आणि अशा काळात कधी कधी असे प्रसंग यायचे की खूप जीवावर यायचं, नको वाटायचं. आणि मग माझी आई सांगते की आम्ही बऱ्याचदा पत्र पाठवले आमच्या वडिलांकडे, आणि पत्र जायला पोस्टाचा काळ 8 दिवस पत्र जायला लागायचे. पत्र भेटल्यानंतर पोरगी दुःखात आहे बापाला समजायचं. सावर करता करता, पैशाची जमाव करता करता थैले भरेपर्यंत 3-4 दिवस लुटून जायचे. पुन्हा वडील घरी येईपर्यंत 15 दिवसाच्या त्या भांडणावरून कालावधी निघून जायचा. वडिलाला असं वाटायचं की माझी मुलगी दुःखात आहे, कष्टात आहे, तिनं पत्र पाठवलं की बाबा भेटायला या. आणि इकडे 15 दिवसाच्या आधी झालेला झगडा निस्तारून जायचा, हिचा प्रपंच सुखरूप व्हायचा. घरी आलं तर सगळं बरोबर. कारण काय, 15 दिवसाचा वेळ त्या गोष्टीवरून निघून जात होता. एकमेकीच्या मनातले खटके, रुसवे फुगवे निघून जात होते. आता मात्र तसं नाही आहे. आता 9:30ला भांडण होते सासू सासरीचं आहे ना, 9:30ला ना, अर्ध्या तासात गाडी घराच्या समोर येते. 10 वाजता बाई सांग काय झालं तुला. बरोबर आहे. काही मायबाप मुलीचे कैवारी हु म्हणता पडती जाऊनी द्वारी. पैसे कुशिक्षण नाना परी, दुःख संसारी वाढवी. हे कुशिक्षण आहे. आणि म्हणून त्याचा संसार नीट होण्यासाठी आम्हाला कुठेतरी थोडासा तरी वेळ दिला पाहिजे. जर आम्ही वेळ दिला नाही, त्यांना जर एक होण्याची संधीच दिली नाही, त्यांना जर एकामेकाला समजून घेण्याची संधीच दिली नाही, तर संसार पूर्णत्वात जात नाही. आणि म्हणून संसार जर चांगला करायचा असेल तर मात्र वेळ फार महत्वाची आहे. तो वेळ दिली पाहिजे, हे महत्वाचं. आणि जो लग्नाचा संस्कार तुम्हाला मी सांगून राहिलो, तो काही साधा संस्कार नाहीये, एक फार मोठा संस्कार आहे. परंतु या संसाराची फार मोठी उच्चपणा आम्ही करून टाकलेली आहे. मी आधीच बोलताना बँकचं वगैरे तुम्हाला सांगितलं
याच्याही पलीकडे संसार किती बदलवले. आम्ही घडलेला प्रसंग तुम्हाला सांगतो. एका लग्नात गेलो आणि त्या लग्नात लग्न लागलं हार टाकण्यासाठी. दोन्ही मुलीच्या हातात हार दिल्या गेले आणि एक वाईट प्रथा आमच्या समाजाला एक कीड लागलेली आहे. मुलाकडचे सोबती आले, मुलीकडच्या त्याच्या भावाचे सोबती आले. मुलाला वर उचललं, मुलीला वर उचललं, एवढं वर की आता एकामेकाच्या गळ्यात हार जात नाही. त्या मुलाने कसा तरी तो हार त्या मुलीच्या गळ्यात टाकला. पण या मुलीचं काय, या मुलीने तो गळ्यात हार टाकायला गेला, असा दुरून फेकला, तो भटजीच्या गळ्यात जाऊन पडला. कुठं राहिला संस्कार. आणि या पवित्र संस्कारांनी एवढा निस्तानीभूत करून टाकला की अरे हा महत्वाचा आहे, हा जगण्याचा आधार आहे, कुटुंब व्यवस्थेचा पाया आहे. आणि हा पाया जर डगमडला तर वर्षभर कसे राहाल, आयुष्यभर कसे राहाल, प्रश्न आहे ना. आणि म्हणून हा लग्न संस्कार फार महत्वाचा आहे. दुसरा संस्कार आहे मृत्यू संस्कार. हे दोनच संस्कार समाजात सध्या तरी जिवंत आहे. बाकीचे काही नाही. पाडण्यात टाकणं काय नाही, हे काय, हे याचा सारा गोंधळ येऊन गेलाय. कुकडच्या कुकडे पाडणे चालू आहे, काय चालू आहे तो सगळा सावळा गोंधळ आहे. मला त्याच्यावर बोलायचं नाही. आणि शेवटी राहिलेला आहे मृत्यू संस्कार. हा मृत्यू संस्कार एवढा मोठा महत्वाचा आहे की झालेल्या त्या अर्थीला, त्या प्रेताला आम्ही आदर दिला पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे, तो जाळला पाहिजे. परंतु आताही तिथेही जाताना इकडे प्रेत जळत राहत आणि इकडे लोक गप्पा करतात. गप्पाही काय तर जो ज्या ठिकाणी सगळ्यांना यायचं आहे, सगळ्यांनाच मरायचं आहे, कोणीच जगायला आलं नाही. मरणाही तन का हक आहे. या देहाचं सगळ्यात मोठं ध्येय काय असेल तर मरण. कशासाठी जगायचं, या शरीराचा काय आहे, हे त्यागाचं आहे.